आहे. त्याची सायकल केवढी तो केवढा. हाय गाईज, आता आम्ही चाललोय कोंडेश्वरला. बट कोंडेश्वरच्या इकडे जो धबधबा आहे तिकडे चाललोय. त्याला मे बी धनगर वॉटरफॉल असं म्हणतात. तर आता आम्ही तिघं गाडी घेतली आहे. आमचा चौथा मेंबर सायकल घेऊन येतोय, जी की आता रिपेअर केली आहे. चलो देखते हैं आगे क्या होता है. अरे कॅमेरा पकडू. तर आता आम्ही इकडच्या लोकेशनला थांबलोय. ही MIDC कंपनी आहे आणि इथून हा रस्ता. हा मग इथे सगळं MIDC कंपनी आहे. सो इथून एक रस्ता आहे आणि इथून एक रस्ता आहे. सो आम्ही या रस्त्याने जाणार आहेत, पण आमचा चौथा पार्टनर अजून आला नाही आहे. सो तो सायकल घेऊन येतो, तर आम्ही त्याची वाट बघतोय. पप्पा कुठं चाललोय आपण? मयुरी, टुनटुन मौसी. पाऊस पडतोय गाईज. कुत्रा. आमच्या इकडे आता पाऊस लागतोय आणि आम्ही छत्री नाही घेतली आहे आणि आम्ही आता भिजणार आहेत. मी छत्री घेतली आहे. आम्ही 5 मिनटं झाली वेट करतोय, अजून तो आलाच नाही आहे आणि एवढा पाऊस लागतोय की आम्ही छत्री खोलली आहे. कॅन यू सी? यू कॅन सी. मिनटं झाले, अजून तो आलाच नाही आहे. हायवेला जाऊन बघ, पुढे जाऊन बघ. छत्री पाऊस गेला. थांबी तू जाते बघून येते. पागल नीट आहे. तू थांबला होतास पागल. गाडी अशा प्रकारे तो आलाय बघा आणि पुढे गेले. थांबा मला बसते. आणि एकदम तो फुल स्पीड मध्ये चाललेला आहे. पप्पा तुमचा फोन घरी आहे का? आता मी फोन केला होता, आत्ता फोन केला मला. आणि तो एकदम फुल स्पीड मध्ये गेलेला आहे गाईज. आणि आम्ही त्याच्या मागे. अभी हम भी जाएंगे फुल स्पीड में. चलो. तो सायकल चालवतोय, पण त्याच्या सायकलचा सगळा चिखल त्याच्या पाठीवरती उडलाय, पण त्याला या गोष्टीची जाणीवच होत नाही. तुम्हाला मी जवळून दाखवते, जरा वेट घ्या. बाबा जरा पुढे घ्या. तुम्हाला मी जवळून दाखवते. त्याच्या मागे चिखल कशा प्रकारे उडलाय तुम्ही बघू शकता. आणि माझ्या पायावर पण चिखल उडलाय. ओ माय गॉड. आता सायकल चालून कसं वाटते. आणि अशा प्रकारे चेहऱ्यावर पण चिखल उडलेला आहे गाईज, तुम्ही बघू शकता. आमच्या गाडीसोबत मॅच करत तो सायकल चालवत आला. तर आमच्या अशा प्रकारे पुढे निघून आलो. काय नाही बघत. गाड्या बिड्या काय अशा प्रकारे बघत नाही. एकदम फुल स्पीडमध्ये एकदम रफ्तारमध्ये चाललाय. तो रफ्तार आणि तो बोलतोय की पप्पा किती आत चालवतात गाडी. आता आम्ही त्याला काय सांगू, आम्ही त्याची स्पीड मॅच करण्यासाठी एकदम स्लो चालवतोय. रोड जो समोरून येतो तो मेन रोड आहे आणि आम्ही एकदम मधून आलो. आणि हा आहे कोंडेश्वरला जायचा मेन रोड, सरळ एकदम. जेव्हा इथून त्याची कमानी येते. तुम्ही बघू शकता आपली मेन कमानी जी आहे ती आलेली आहे. जय हनुमान प्रवेशद्वार. ही आपली मेन कमानी आहे. जी आपल्याला दिसते आणि कमानीच्या राईट साईडनी आपल्याला जायचं आहे. राईट साईडनी इथून आपण सुरू करतो. मेन जो कोंडेश्वरला जायचा तो रोड आहे तिथून. इथे गाईज हा एक हायवे रोड आहे. आय डोंट नो कुठे जातो. आणि तिथे पण एक मंदिर आहे, शिव मंदिर. तिथे काही लोक वरती जाऊ शकत नाही, त्यांना खालीच आहे. इकडचा व्ह्यू बघा. ग्रीनरी आणि आम्हाला पावसाळ्यामध्ये आला त्यामुळे ग्रीनरी छोटे छोटे
नाहीये. ते गेलं दिसतंय का नाही. वाव. एवढा मोठा डंपर चाललेला आहे आणि अशा प्रकारे भाईने आपल्याला टक्कर दिली आहे. ये अशा प्रकारे भाईने आपल्याला टक्कर दिली आहे. आपल्या लेवलला आलाय तो. इकडचा व्ह्यू बघू शकता. खूपच आता सुंदर आहे. रस्ता चुकला. अरे तिकडे काय बाबा, इकडूनच आहे. इथून. अच्छा सॉरी गाईज, माझी चुकी आलास. सॉरी गाईज, माझी चुकी होती. जो कोंडेश्वरला जायचा रस्ता होता सरळ होता आणि धबधब्याला जायचा रस्ता तिथून लेफ्ट साईडला आहे आणि कोंडेश्वरला जायचा रस्ता राईट साईडला आहे. तर आता धबधब्याला जायचं त्यामुळे आपण लेफ्ट साईडला आणि आम्हाला माहीत नव्हतं. या पहिला माहीत होतं म्हणजे काही नक्की इकडे येऊन गेलाय. आधी येऊनच गेलाय तो. सो गाईज तुम्ही इकडचा सुंदरसा असा व्ह्यू बघू शकता. बट इकडचे रस्ते खूपच जास्त खराब आहेत. यू कॅन सी गाईज. आणि हा पण चिखलामध्ये माकलाय. शी आता तर ते लावून घ्यायचं ना पागल. काय त्याच्या मागचं ते ना, मागचं पुढचं ते सायकल आता जस्ट रिपेअर करून आणले. पण काय बोलणार आता. काय व्ह्यू तर बघू शकता किती सुंदर असा तिकडून गेलो असतो तलावाची. हां गाईज तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि फुल बुके अँड ऑल. आणि जागोजागी तुम्हाला मस्त मस्त सुंदर सुंदर रिसॉर्ट भेटतील. कोंडेश्वर साईडला खूप मस्त मस्त रिसॉर्ट आहे. जागा पण आहे. खूप हार्ड आहे. हा एकदम स्लिपी रोड आहे आणि आम्ही तिघा जण एका गाडीवर बसलो आणि गाडी स्लिप मारते. गाडी चिटकते आणि टायर चिपकतात आणि स्लिप मारायची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही बघू शकता रोड किती हे आणि आम्ही पडता पडता वाचलोय. बट ठीक आहे, आता रोड संपला. एवढा पूर्ण रस्ता चिखलीमध्ये आलाय. अजून पुढे पण आहे वाटतं. हे बघा किती चिखल आहे. मला रस्ता शुअर नाही आहे की नक्की हाच रोड आहे की नाही. आता रस्ता बरोबर आहे का. तर आमचा भाई बोलतोय की रस्ता बरोबर आहे. कारण का आमचे जे ड्रायव्हर आहेत आमचे फादर त्यांना रस्ता माहीत नाही आहे. त्यामुळे आम्ही अथर्वानी सांगितलेलं रस्त्याच्या मार्गावर चालतोय. त्याचा मार्ग आता बरोबर निघतोय का नाही माहीत नाही. आणि काहीच परत चिखल चालू झालेला आहे आणि खूप जास्त चिखल आहे. तुम्ही बघू शकता. बापरे. त्यापेक्षा तिकडे सोडलं त्याला पाय पडला. इथे येऊन गेला आहे त्याला माहीत नाही आहे. हा बोलतोय की माझा मित्र इथे येऊन गेला आणि त्याच्या मित्राने याला सांगितलंय. आता त्याचा मित्र खरं बोलतोय की पकवतोय काय माहीत. जर पकवत असेल तर त्या इथून वरून जायला पाहिजे होतं. आता हा इथे जो मोठा हायवे रोड आहे तो बंद आहे आणि त्याचं काम चालूच आहे. बघू शकता तुम्ही आमच्या समोरूनच चाललंय. आता काय बोगदात जायचं आहे. बोगदात जायचं आहे आता. इथून चालत जायचं आहे. काय धूम गाडी लावूया ना. हे 2 बोगदे आहेत. लास्ट स्टॉप आपला. सो लास्ट स्टॉप आपला हे 2 बोगदे आहेत आणि इथून आपल्याला जायचं नाही. आपल्याला जायचं इथून. कुठून जायचं रे. तर तिथे त्यांनी सायकल पार्क केली आहे आणि इथे आता आम्ही आमची गाडी पार्क करतोय. वरती घेतोय तो सायकल वरती घेतोय आणि हा. सो आमचे पाय बघू शकता की ते चिखल आहे. मयुरी बोलते तोच धबधबा बघा आणि चला. एवढं स्ट्रगल करत आम्ही आलोय.
आणि गाईज तुम्ही चिखल बघू शकता इतका. काम बिम असेल तर नाही ते काम. तिकडेच लावा ना मग गाडी. सो एवढ्या चिखलातून आम्ही आलोय. आणि हा बघा बोगदा, हा एक आहे आणि तो एक आहे. पाय धुवून घेतो आता मी सगळे. पाय वॉश करून आता आम्ही चाललोय. गाडी बरोबर लागली. अर्ध्या बोगद्यामध्ये लाईटी पण लावल्यात, एकदम पुढे पुढे दिसत आहेत का तुम्हाला, आय डोंट नो, पण लावल्यात. अर्ध्या एकदम पुढे पुढे लावल्यात. सायकल इथे ठेव. आता मला कोण दिसलंय पिल्लू. आता मग तिकडून पण रस्ता आहे ना. आता हा पण आता सोबत येणार आहे. ये ह्या रस्त्याने कसं आणलं? या रस्त्याने लवकर पोहोचलो. तिकडून रस्ता आहे. तर गाईज आता आम्ही सगळे चौकात जाण्यात चाललोय धबधब्यावर. गाडी होती. गाडी कुठे जाणार? सो चलो. मी मागे direct आणि आमचा गाडीची तो मेंबर कुठे गेला डॉगी. हा तो पण येतोय मागून. चलो. बॉल. सो आता आपण ह्या रोडने आलोय आणि इथून खाली धबधबा आहे. आता हे बघ इथे गाडी आहे. इथे आपण गाडी पार्क केली आहे. गाडी ही इकडून आली. तर इथे फिरायला लोक पण आली आहेत गाईज. आम्हाला असं वाटलं की फक्त तिकडून पण रस्ता आहे का? इकडून नाही. आम्हीच आलो, बट नाही, अजून लोक पण आली आहेत. आणि इकडे काय झालं अरे शॉर्ट व्हिडिओ काढ ना. काहीच तिकडून पण येण्याचा रस्ता आहे, बट तिकडे काम चालू आहे त्यामुळे तो रस्ता बंद आहे. म्हणून आम्ही इकडच्या रस्त्याने आलोय. शी अरे गाय सायकल कुठे आलेत ना की छत्रीमध्ये. विजायला नाही होत छत्री ते. नाही काढते. आता तुम्ही चाला, मी काढते. तुम्हाला मी आता एकदम भारी दृश्य दाखवणार आहे. चला माझ्यासोबत. हे सायकल इथेच लाव. हे छत्री उघड. तिकडचा धबधबा एवढा सुंदर आहे की काय केलं माहिती का? काय एवढा दिकडी टाकला. कुणी चल ना, चार्जिंग संपलं फोटो काढ. चलो guys. थांब ना जरा पाऊस जाऊ दे. आणि खूप वाव किती सुंदर वगैरे नाही आहे तिथे फोटो किती काढायचे. सुंदर धबधबा मी नाही आहे. जाणार आहे वाव पाण्याचा फ्लोज बघ. एवढा सुंदर धबधबा गाईज आमच्या बदलापूर मध्ये. आणि त्याची सायकल धुवत आहे अशा प्रकारे. छत्रीमध्ये मोबाईलवर पाणी पडत नाही. हा? वॉटरप्रूफ आहे. थोडा असतोच. थोडा वॉटरप्रूफ आहे. बोल आने का दाने देखो. तिकडची एक मुलगी पडली तर हे लोक हसतात मूर्ख सारखे. रस्त्याने न जाता आम्ही या पायवाटेने वरती जातोय, कारण का दगडातून जाणं थोडं अनसेफ आहे. सो आम्ही ह्या पाय रस्त्याने चालले वरती. तिथे खूप जास्त लोक आहेत. तुम्ही गॉड वन साइड ओ वाव. एक सेकंड सरका ना. वाव वाव किती सुंदर आहे. काढते ना.
गाईज आता आम्ही निघतोय. हा सुंदर धबधबा बघायला नक्की या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय पप्पा. बाय. जागा नाही तिथून बघायचं. चलो.